Hello friends, how are you? I hope you are well. तर आज आपण गणितातील अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर नंबर्स अर्थात संख्या याविषयी सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. आपण सर्व जाणतोच की संख्या किती महत्त्वाच्या आहेत. अगदी दैनंदिन जीवनात किंवा अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये संख्यांशिवाय कोणतीही गोष्ट किंवा आपलं बोलणं असेल किंवा कोणत्या कृती असतील त्या संख्यांना वगळून घडतच नाहीत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण या संख्यांचे विविध प्रकार कोणते आहेत त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेऊयात. तर सुरुवातीला पहा, समसंख्या. समसंख्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला म्हणायचं समसंख्या. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इव्हन नंबर्स. अशी कोणतीही संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहायचं म्हणलं उदाहरण, तर समजा ही 14 ही संख्या आहे. 14च्या एकक स्थानी काय आहे, 4. अर्थात ही कसली संख्या झाली मग, समसंख्या. किती मोठी संख्या असू द्या, आता पहा या ठिकाणी या संख्येच्या ही संख्या सम आहे का नाही कशी ओळखायची, तर वी हॅव टू फोकस ऑन द युनिट प्लेस ऑफ दिस नंबर. या संख्येच्या फक्त एकक स्थानी आपण पाहायचं की एकक स्थानी काय आहे, 6 आहे. मग हे 6 म्हणजे काय, 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी अंक असला पाहिजे. म्हणून ही संख्या कसली आहे, समसंख्या आहे. ओके. द नंबर हॅव्हिंग 0 or 2 or 4 or 6 or 8 at its unit place, that number is called even number. ओके. आणि अजून एक संख्येचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे समसंख्येला 2ने निःशेष भाग जातो. समसंख्येला 2ने निःशेष भाग जातो. निःशेषाचा अर्थ काय की 2 जर आपण भाग दिला त्या संख्येला, समसंख्येला, त्या संख्येला, तर बाकी शून्य उरते. निःशेष नि म्हणजे नाही, शेष म्हणजे बाकी. ओके. दुसरा प्रकार आहे पहा, विषम संख्या. विषम संख्येचं कसं आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असेल, 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा 791 एकक स्थानी काय 1 आहे, म्हणून ही विषम संख्या. अजून एखादं उदाहरण घेऊ की एकक स्थानी काय आहे या ठिकाणी 3, अर्थात ही कसली संख्या आहे, विषम संख्या आहे. विषम संख्येच्या बाबतीत जर विषम या संख्येला जर 2 न भागलं तर बाकी नेहमी 1 उरत असते. अर्थात विषम संख्येला 2 न निःशेष भाग जात नाही. रिमाइंडर जी आहे ती नेहमी 1 असतं विषम संख्येचं. ओके. तर समसंख्या आणि विषम संख्या फरक समजला. समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो, तर विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5 किंवा 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असतो. समसंख्येला 2ने निःशेष भाग जातो, तर विषम संख्येला 2ने निःशेष भाग जात नाही, बाकी 1 उरतेच. पुढचा प्रकार आहे पहा, नैसर्गिक संख्या. ओके. नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन, अनंत. या संख्या आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो, म्हणून यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या आणि इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हणतात. काउंटेबल नंबर्स 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. याच्यातली सगळ्यात लहान संख्या नैसर्गिक कोणती असेल तर ती 1. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या जर सांगायचं म्हटलं तर आपण सांगू शकतो का, नाही. वी कॅनॉट डिफाईन द लार्जेस्ट ऑर द बिगेस्ट नॅचरल नंबर बिकॉज नॅचरल नंबर्स आर अनलिमिटेड, अगणित आहेत, असंख्य आहेत. म्हणून सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही किंवा आपण ते डिफाईन करू शकत नाही. सांगता येत नाही. ओके.
आता पुढचा प्रकार आहे पहा नैसर्गिक संख्या झाल्यानंतरचा पूर्ण संख्या. ज्या वेळेला नैसर्गिक संख्येमध्ये केवळ शून्य ॲड करतो आपण. नैसर्गिक संख्या तर माहीत आहेत आपल्याला 1 2 3 4 5 अँड सो ऑन. ह्याच्यामध्ये ज्या वेळेला फक्त आपल्याला शून्य ॲड केलं की तो झाला पूर्ण संख्यांचा संच. म्हणजे सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती झाली तर शून्य. आणि सगळ्यात मोठी पूर्ण संख्या सांगता येते का पुन्हा नाही सांगता येणार. ओके, तर यांना म्हणायचं होल नंबर्स. when we add just 0 to the natural numbers, those numbers are called as whole numbers. Okay, and the smallest whole number is 0 and the largest whole number we cannot define because these numbers are unlimited. पुढचा प्रकार आहे पहा पूर्णांक संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे 0 1 2 3 4 अनंत. म्हणजे ह्या काय झाल्या सगळ्या ह्या नैसर्गिक संख्या झाल्या 1 2 3 4. शून्य पण ॲड केल्यामुळे ह्या झाल्या पूर्ण संख्या. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या शून्य आणि या नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे चिन्ह बदललं. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 अनंत. बरोबर आहे. तर या संख्यांना म्हणायचं पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स. म्हणजे शून्य सर्व धनपूर्णांक पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि सर्व ऋण पूर्णांक निगेटिव्ह इंटिजर्स. या सर्वांना मिळून काय म्हणायचं पूर्णांक संख्या. ओके, पुढचा प्रकार आहे पहा आता अत्यंत महत्त्वाचा मूळ संख्या किंवा प्राईम नंबर्स. आता प्राईम नंबर्सच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ज्या संख्येचे एक व तीच संख्या हे विभाजक असतात. म्हणजे ज्या संख्येला दोनच विभाजक असतात. कोणते तीच संख्या स्वतः आणि एक. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण समजा आता 17. बघा 17चे विभाजक म्हणजे 17ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत. 1 तर आहेच आणि 17 आहे. 2 न जातो का भाग नाही. 3 न जातो का नाही. 4 न जातो का नाही. 5 न जातो का नाही. म्हणजे ह्या 17 या संख्येचे फक्त 1 आणि 17 हे दोनच विभाजक आहेत. विभाजक याचा अर्थ काय की निःशेष भागाकारात भाजकाला विभाजक म्हणतात. समजा 16ला आपण भागलं समजा 2 तर 2 8 16. बाकी किती उरली 0. ज्या वेळेला बाकी 0 उरते त्यावेळेला हा तर जनरली आपण ह्याला भाजक म्हणतो डिवायझर. परंतु ज्या वेळेला बाकी 0 उरते त्यावेळेला ह्या भाजकाला काय म्हणतात विभाजक म्हणतात. भाजकाला काय म्हणतात विभाजक. आणि भाज्याला विभाज्य म्हणतात निःशेष भागाकारात. तर 17चे विभाजक कोणते आहेत 1 आणि तीच संख्या. म्हणून 17 ही संख्या कोणती झाली मूळ संख्या झाली. आलं लक्षात. तर ज्या संख्येची 1 व तीच संख्या हे दोनच विभाजक असतात अन्य विभाजक नसतात त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या. आलं का लक्षात. म्हणजेच ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या या दोनच संख्यांनी भाग जातो अन्य संख्येने त्या संख्येला भाग जात नाही म्हणून त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या. आता 1 ते 100च्या मूळ संख्या थोड्याशा इंटरेस्टिंग पद्धतीनं मेथडनं आपण काढू. पहा थोडं लक्ष द्या. या ठिकाणी मी 1 ते 100 पर्यंत अंक लिहिलेले आहेत. दिसले का. आता काय करायचं आहे आपल्याला पहा. या ठिकाणी 1 या संख्येला आपण काय करूयात आधी. 1 ही संख्या जी आहे ही मूळही नाही संयुक्तही नाही त्यामुळे 1 ह्या संख्येला आपण काय करू चौकट करून टाकू. ओके. आता पहा 2ला काय करायचं राऊंड करायचा कारण पहिली मूळ संख्या आहे 2 1 ते 100 मधली एकमेव मूळ संख्या जी की सम आहे. ओके. आता काय करायचं आपण 2च्या पटीतल्या संख्या आपण काय करायच्यात आता कट करायचं. पहा
बेदोन्ही 4 बेत्रिक 6 बेचोक 8 म्हणजे 2 2च्या फरकानं 12 14 16 18 20 22 24 26 सगळ्या आपण कसल्या संख्या कट करतोय 2 भाग जाणाऱ्या निशेष भाग जाणाऱ्या म्हणजेच कसल्या सम संख्या आपण काय करतोय कट करतो का तर 2 ही एकमेव सम असणारी संख्या मूळ आहे मूळ संख्या बाकी कुणीही कोणतीही सम संख्या मूळ नाही 52 54 56 58 60 ओके 62 64 66 68 70 कट करतो आपण कारण ह्या मूळ संख्या नाहीत कारण त्यांचे एक आणि तीच संख्या सोडून अन्य सुद्धा विभाजक आहेत त्यांना आपण कट करतोय 90 पर्यंत कट केलेला आहे तर काय होईल 92 94 96 98 100 ओके 2च्या पटीतल्या संख्या कट केल्या आपण आता पुढची मूळ संख्या आहे 3 कारण 3ला 1 आणि 3 याशिवाय अन्य कोणत्याही संख्येनं भाग जात नाही 2चं पण तसंच आहे त्यामुळे ही मूळ संख्या आता 3च्या पटीतल्या संख्या आपल्याला कट करायला लागतील कारण 3 भाग जाणाऱ्या संख्या मूळ असणार नाहीत तर 3 दोन्ही 6 ऑलरेडी कट झालेले आहे पहा 3 त्रिक 9 कट करायला लागेल 3 चौक 12 ऑलरेडी कट आहे 15 त्यानंतर 18 कट झालेले आहे इकडं 21 कट होईल 24 कट झालेले आहे 27 30 33 36 39 42 कट आहे 45 48 बरोबर आहे आता 51 कट होईल 1 मिनिट समजतंय ना 51 53 सॉरी 51 झाल्यावर किती कट होईल हो 53 कट होणार नाही हां 51 नंतर 54 कट झालेले आहे 57 हे नाही कट अशी खून करू ओके कुठपर्यंत आले आपलं 51 झाल्यानंतर 54 57 60 63 66 69 72 कट आहे 75 त्यानंतर 78 3 3च्या फरकानं कट करतो आहे आपण बरोबर आहे त्यानंतर 81 84 87 90 कट आहे 90 आणि 3 93 कट होईल ओके त्यानंतर 96 आणि 99 3च्या पटीतल्या कट झाल्या तर पुढची मूळ संख्या कोणती आहे पहा 5 कारण 5ला 1 आणि 5 या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्यामुळे ही मूळ संख्या आहे तर 5च्या पटीतल्या संख्या पण आपल्याला कट कराव्या लागतील तर 5च्या पटीतल्या म्हणजे एकक स्थानी 0 असणार आहे 5 2 10 5 3 15 आणि 5 असणार आहे 5 10 15 20 25 30 35 40 45 50 55 कट होईल 60 कट झालेले आहे 65 70 75 80 85 कट करायला लागेल आपल्याला 90 कट आहे 95 100 कट झालेले आहे ऑलरेडी ओके आता काय करायचं आहे 7 ही पण मूळ संख्या आहे कारण 7चे विभाजक 1 आणि 7 ही दोनच आहेत अन्य विभाजक नाहीत त्यामुळे ही पण मूळ संख्या आता हिच्या पटीतल्या संख्या आपण कट करू 7च्या पटीतल्या कट झालेल्या असतील तर ठीक आहे परंतु आपण चेक करू 7 2 14 7 त्रिक 21 कट झालेले आहे 7 चौक 28 कपाचा 35 कट आहे 7 चौकोन 42 7 49 कट होईल त्याटी 56 7 9 63 7 70 त्यानंतर 70 77 11 सत्ती 77 12 सत्ती 84 13 सत्ती 91 पहा इकडं 91 कट झालेलं नाही ते कट करतोय आपण आणि 14 सत्ती 98 कट झालेली आहे ओके आता पुढची मूळ 8 9 10 तर कटलेली आहे म्हणजे पुढची मूळ संख्या कोणती आहे पहा 11 बरोबर आहे 11ला राऊंड करू तर 11च्या पटीतल्या कट झाल्यात का बघू सहज 22 33 11 44 11 55 66 77 88 99 कट झालेले आहेत तर 7पर्यंतच केलं तरी म्हणजे 100मधल्या आपल्याला मूळ संख्या शोधता येतात पहा काय केलं आपण पहिल्यांदा 1 ते 100 उजळणी लिहून घेतली नंबर्स त्यानंतर 1ला आपण काय केली चौकट केली का
तर एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून त्या एकला बाजूला ठेवलेला आहे. आता पहिली मूळ संख्या आहे 2, म्हणून 2च्या पटीतल्या संख्या आपण कट केल्या, का तर त्या मूळ संख्या नाहीत. 2 भाग जाणाऱ्या संख्या कशा मूळ संख्या असतील. नंतर 3चं तसंच 3च्या पटीतल्या कट केल्या, 5च्या पटीतल्या आणि 7च्या पटीतल्या संख्या कट. आता राहिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण फक्त काय करू, बाजूला काढू, जेणेकरून त्या कसल्या संख्या असणार आहेत, मूळ संख्या. का तर त्या कुणाच्याही पट्टीमध्ये नाहीत, म्हणजेच त्यांचे विभाजक 1 आणि तीच संख्या हेच आहेत. पहा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, ओके, कोणते आहे 37, 41, 43, 47, 53. इथं मग आपल्याकडून चुकून झालेलं तर पहा 53 पण मूळ संख्या आहे. त्यानंतर 59, 61 आहे, 67 आहे, त्यानंतर 71 आहे, 73 आहे, नंतर 79 आहे, 83 आहे, 89 आहे आणि 97 आहे. ओके, थोडक्यात 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, त्यानंतर 29, त्यानंतर काय 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79. इथले बघून लिहितोय आपण आता संख्या 83, 89 आणि 97. एवढ्या संख्या आपण 1 ते 100 मधल्या मूळ संख्या शोधलेल्या आहेत. बरोबर आहे. किती झाल्या मोजू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत, एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्यात 1 ते 50 मध्ये 15 आहेत आणि 51 ते 100 मध्ये 10 आहेत. ओके, तर यांना म्हणायचं मूळ संख्या. या संख्येची 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त अन्य कोणताही विभाजक नसतो, त्या संख्येला मूळ संख्या. आता ज्या मूळ संख्या सोडून ज्या आपण कट केलेल्या संख्या आहेत, म्हणजेच पट्टीतल्या, बरोबर आहे, पट्टीतल्या किंवा त्या संख्यांचे 1 आणि तीच संख्या सोडून अन्य पण विभाजक आहेत, त्या संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. उदाहरण घेऊ एखादं. समजा आता कट केलेलं एखादी संख्येचं उदाहरण घेऊ आपण, कोणतं पण. पहा, कट केलेली संख्या 36 दिसली आपल्याला, 36 घेऊ. 36चे विभाजक जर पाहिले, बघा 36 बरोबर 1 आणि 36, 1 आणि तीच संख्या तर विभाजक आहेतच, अन्य पण आहेत. 36 ही सम संख्या, म्हणजे 2 भाग जातो. किती दोन्ही 36, तर 18 दोन्ही 36. त्यानंतर 6 आणि 3 9 अंकांच्या बेरजेला 3 भाग जातोय, म्हणजे 12 त्रिक 36, 3 पण भाग जातोय, बरोबर आहे. त्यानंतर 6 पण जातो, म्हणजे पहा 1 आणि तीच संख्या सोडून अन्य पण विभाजक आहेत ह्या संख्येला, बरोबर आहे. 1 आणि तीच संख्या सोडून अन्यही विभाजक ह्या संख्येला आहेत, म्हणून या संख्येला काय म्हणायचं, संयुक्त संख्या म्हणायचं, बरोबर आहे. तर 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत, म्हणजे त्यांची 1 आणि तीच संख्या सोडून अन्य सुद्धा विभाजक असतात. पण मूळ संख्येला मात्र तसं नाही. समजा मूळ संख्या आहे, मग अशी आपण उदाहरण घेतलं 17, तर 17ला 1 आणि 17 या व्यतिरिक्त अन्य विभाजकच नाही, म्हणून तिला म्हणायचं मूळ संख्या. ओके, चला आता जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे जोडीनं आलेल्या मूळ संख्या. पहा थोडक्यात की ही मूळ संख्येचा चार्ट आहे आपल्यासमोर. म्हणजे 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या येत असेल तर त्या संख्येला म्हणायचं जोडमूळ संख्या. आता बघा 2 3 हा काही एक जोडी आहे, 3 5, 3
5. 3 आणि 5च्या मध्ये एक संख्या आहे बघा, कोणती? 4. ती संयुक्त संख्या आहे. तर जेव्हा दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या येत असते त्यावेळेला त्या संख्येला म्हणायचं, त्या जोडीला म्हणायचं जोडमूळ संख्या. 3 5, 5 7 पण आहे दुसरी जोडी. इथं 11 13 आहे, 17 19 आहे, त्यानंतर 29 31 आहे, 41 43 आहे, 59 61 आहे, ही 71 73 आहे. ही नाही, गॅप जास्त झालं. मग किती जोड्या झाल्या? 1 2 3 4 5 6 7, अजून एखादी आहे वाटतं, 31 37 41 43. आपलं इथं काहीतरी चुकलं का लिहिण्यामध्ये? मला 41 झाल्यानंतर डबल कसं काय आकडा आला? 41 43 47. हां, इथं 47 पाहिजे होतं. 3 5 5 7 म्हणजे 2 जोड्या झाल्या. 3 5 आणि 5 7 ही पण झाली ना जोडी, बरोबर आहे का? त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? एकूण 1 ते 100 मध्ये 8 जोड्या आहेत. जोडमूळ संख्यांनाच ट्विन प्राईम नंबर्स असं म्हणतात. ओके. तर ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्या संख्येच्या जोडीला काय म्हणायचं? ही मूळ संख्यांची जोडी असते म्हणून तिला जोडमूळ संख्या म्हणतात. आता पहा, सहमूळ संख्या. सहमूळ संख्यांचं काय आहे की दोन किंवा अधिक संख्यांना एक हा एकमेव सामायिक अवयव असेल, सामायिक विभाजक. ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणायचं किंवा परस्पर मूळ संख्या, किंवा त्याला इंग्लिशमध्ये को प्राईम नंबर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल 10 17. तर यांना एक व्यतिरिक्त 10चे विभाजक काढू आपण. 1 10, 2 5 हे विभाजक आहेत. 17चे विभाजक काढू. 1 17 मूळ संख्या. तर 10 आणि 17चा जर विचार केला तर 10चे विभाजक आहेत 1 2 5 आणि 10. 17चे विभाजक आहेत 1 आणि 17. या दोन संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नाही. म्हणजे एक इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे एक हा सामायिक विभाजक आहे दोन्ही संख्याचा. एक व्यतिरिक्त अन्य दुसरा सामायिक विभाजक आहे का? नाही. म्हणून 10 आणि 17ला काय म्हणायचं? सहमूळ संख्या. तर ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो, म्हणजे थोडक्यात त्यांचा मसावी, सहमूळ संख्यांचा मसावी जो आहे तो किती असतो? 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? महत्तम सामायिक विभाजक त्यांचा एकमेव एक हाच सामायिक विभाजक असतो, त्यामुळे तोच मोठ्यातला मोठा सामायिक विभाजक म्हणजेच तोच मसावी असतो. सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. 10 17 भरपूर उदाहरणं सांगता येतील. 16 21 आहे. यांना पण बघा 1 4 2 1 16 2 8, बरोबर आहे. हे काय झाले? 16चे विभाजक. 21चे विभाजक काढू. 1 21 2 नाही 3 7, बरोबर आहे. आता सहमूळ संख्येमध्ये नाव जरी मूळ असलं तर या ठिकाणी एक ही मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या दोन्ही पण. तर ज्या दोन किंवा अधिक संख्या आहेत त्या एखादी मूळ असू शकते किंवा एक मूळ एक संयुक्त असू शकते किंवा दोन संयुक्त असू शकतात किंवा दोन मूळ एक संयुक्त असू शकते. म्हणजे मूळ आणि संयुक्त यांचं मिक्सचर असू शकतं. तर 16 21 आणि संयुक्त पण असू शकतात असं म्हणता येईल आपल्याला. दोन्ही संयुक्त संख्या आहेत तरी त्यांना आपल्याला सहमूळ संख्या कधी म्हणायचं आहे? एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नाही. बघा इथं 2 आहे, इकडं आहे का नाही, इथं 8 आहे, इकडं आहे का नाही, 16 आहे, इथं आहे का नाही. या दोन्हीमध्ये सामायिक विभाजक कोणता आहे? फक्त 1 आहे. म्हणून दोन किंवा अधिक संख्या ज्यांचा सामायिक विभाजक एक व्यतिरिक्त अन्य नसतो अशा संख्यांना सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे पहा, अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे हा,
कारण याच्यावरच पुढचे सगळे चॅप्टर्स डिपेंड आहे. परिमेय संख्या पहा, परिमेय संख्येची व्याख्या जर सांगायचीच म्हटली तर परिमेय संख्या म्हणजे एक असा अपूर्णांक असतो पहा, अंशछेद रूपातील अशी संख्या जिथं पी अंशछेद क्यू, पहा पी अंशछेद क्यू अशा स्वरूपातील संख्या जिथं पी आणि क्यू बिलॉंग्स टू इंटिजर्स, म्हणजे आय म्हणजे काय, इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या. पहा मी नीट एक्सप्लेन करतो. फक्त अट एकच आहे या ठिकाणी की क्यू बरोबर 0 नसावं. बघा, परिमेय संख्या म्हणजे पी अंशछेद क्यू अशा स्वरूपातील अपूर्णांक की जिथं अंश आणि छेद हे पूर्णांक संख्या असतात. पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या, मग अशा आपण पाहिल्या पहा की 0 सर्व पूर्ण संख्या, बरोबर आहे, आणि यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे -1, -2, -3, यांना म्हणतो आपण काय, पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स, बरोबर आहे. तर पी अंशछेद क्यू या स्वरूपातील अशी संख्या की जिथं पी क्यू म्हणजे पूर्णांक संख्या असतात. अट एकच आहे की क्यू हा 0 पूर्णांक असावा, म्हणजे क्यू बरोबर 0 नसावं, फक्त छेदामध्ये 0 नसावं. म्हणजेच परिमेय संख्या धन असू शकते, ऋण असू शकते, बरोबर आहे. छेदात ऋण पण छेद असू शकतो, अंशात पण असू शकतो. तर या संख्या नावाचा परिमेय संख्या. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पहा, 5 अंशछेद ऋण 7 घेता येईल. 4 अंशछेद 3, नुसतं 10 घेतलं समजा, नुसतं 10, ही परिमेय संख्या आहे का हो? काय म्हणता येईल, हिला पी छेद क्यू रूपात मांडता येते ना आपल्याला. बघा, पी छेद क्यू रूपात म्हणजे काय, 10, याचा अर्थ काय, 10 अंशछेद 1. आपली अट काय, छेदात फक्त 0 नसलं पाहिजे. पीच्या ठिकाणी पूर्णांक असावा, क्यूच्या ठिकाणी पूर्णांक असावा, फक्त 0 पूर्णांक असावा. याचा अर्थ काय झाला, 10 म्हणजेच 10 अंशछेद 1 ही पूर्णांक संख्या आहे, बरोबर आहे. 0 ही पूर्णांक संख्या आहे का, हो. 0चा छेद 0 अंशछेद 1, 0 अंशछेद 2 असू शकतो. म्हणजे 0 ही सुद्धा पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आहे. 10 सुद्धा परिमेय संख्या आहे. ओके, म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय, तर पी छेद क्यू या स्वरूपातील असा पूर्णांक की जिथे पी आणि क्यू म्हणजे पूर्णांक संख्या असतात आणि क्यू बरोबर फक्त 0 नसलं पाहिजे, किंवा म्हणजेच क्यू हा 0 पूर्णांक असावा, परिमेय संख्या. आता ज्या परिमेय संख्या नाहीत त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. फॉर एक्झाम्पल ऋण वर्गमुळात 3, वर्गमुळात 7. तर वर्गमुळात 16 जर म्हटलो आपण, तर वर्गमुळात 16चा अर्थ काय झाला, 4. पूर्ण वर्ग संख्या आहे 16, त्याचं वर्गमूळ 4, जे 4 ही कसली संख्या झाली, परिमेय संख्या झाली, बरोबर आहे का नाही. 4 ही परिमेय संख्या झाली, ही परिमेय संख्या झाली. पण ऋण 3, वर्गमुळात 3 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 3, त्याचं जर आपण काढलं थोडंसं, स्क्वेअर रूट ऑफ 3ची किंमत सांगतो मी तुम्हाला. नाही आता उपलब्ध स्क्वेअर रूट ऑफ 3 ती आवर्ती येत नाही, एक मिनिट. आहे ऋण वर्गमुळात 3 बरोबर 1.73205078075688 कुठेही म्हणजे आवर्ती येत नाही, बरोबर आहे.
मग या संख्या हे आवर्ती दशांश रूप नसतं, म्हणून या संख्यांना काय म्हणायचं, अपरिमेय संख्या. आता वर्गमुळात 2 1.414213 5 6 2 3 म्हणजे थोडक्यात ही आवर्ती येत नाही, रिपीट होत नाही. आणि ह्या संख्या कसल्या झाल्या, ज्या संख्या परिमेय संख्या नाहीत, म्हणजे ज्या p अंश छेद q स्वरूपात मांडता येत नाही. कारण का, आता वर्गमुळात 3 त्याला आपण वर्गमुळात 3 अंश छेद 1 मांडला, पण वर्गमुळात 3 हा पूर्णांक आहे का, नाही का, तर वर्गमुळात 3 ची किंमत 1.732050 अशी आलेली आहे, जी की आवर्ती स्वरूपात नाही. त्यामुळं हिला परिमेय संख्या म्हणता येत नाही, अपरिमेय संख्या आहे. ओके. पुढचा प्रकार आहे पहा, विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येत असते. उदाहरणार्थ 7 म्हणजे काय, आता धन 7 आहे, पॉझिटिव्ह इंटिजर. ह्याच्यात काय मिळवावं जेणेकरून बाकी बेरीज 0 येईल. धन 7 मध्ये काय मिळवल्यावर 0 येईल, ऋण 7 मिळवल्यावर. बरोबर आहे. म्हणजे धन 7 ची विरुद्ध संख्या कोणती झाली, ऋण 7. ऋण 100. ऋण 100 मध्ये काय मिळवावं जेणेकरून उत्तर 0 येईल, धन 100 मिळवावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते किंवा संख्या रेषेवर ज्या संख्या शून्यापासून समान अंतरावर असतात. पहा इकडं समजा धन 5 आहे, म्हणजे शून्यापासून 5 एकक उजवीकडं. बरोबर आहे. तसंच शून्यापासून बरोबर 5 एकक डावीकडं जर कोणती संख्या येणार आहे, ऋण 5. बरोबर आहे. म्हणजे या दोन्हीची बेरीज 0 येते, म्हणून ऋण 5 आणि धन 5 कसल्या संख्या झाल्या, विरुद्ध संख्या, अपोजिट ऑर ऑडिटिव्ह इनव्हर्स नंबर्स. ओके. त्यानंतर पुढचा एक प्रकार आहे पहा, गुणाकार व्यस्त संख्या, किंवा त्याला आपण काय म्हणतो, मल्टिपल इनव्हर्स. तर ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, उदाहरणार्थ 4/7 गुणिले x बरोबर 1 काढू आपण. आता दोन संख्यांचा गुणाकार 1 आला पाहिजे, तर ह्याची जी काही किंमत येईल तो असेल 4/7चा मल्टिपल इनव्हर्स किंवा गुणाकार व्यस्त. तर कसं काढायचं, x = 1. हे 7 जे भागाकारात आहे ते इकडं काय झालं, गुणाकारात गेलं, आणि हे वर जे 4 गुणाकारात आहे ते भागाकारात आलं. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली बघा, 7/4. 4/7चा गुणाकार व्यस्त काय झाला, 7/4. बरोबर आहे. थोडक्यात 4/7चा काय झाला आहे, 7/4. म्हणजे काय झालं हो, इथं अंशाचा इकडं छेद झाला, छेदाचा अंश झाला. बरोबर आहे. म्हणजे गुणाकार व्यस्त करायचा असेल तर किती सोपं आहे, अंशाला उचलायचं, छेदात ठेवायचं, आणि छेदाला उचलून अंशात ठेवायचं, किंवा त्याची उचल बांगडी करायची. तर त्याला म्हणतात गुणाकार व्यस्त. जर पहा 5/11 याचा गुणाकार व्यस्त सांगा म्हणल्यावर काय सांगणार तुम्ही, 11/5. ओके. हे झालं गुणाकार व्यस्त. तर हे संख्यांचे प्रकार आपण पाहिले पहा, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या. बरोबर आहे. संयुक्त संख्या, परिमेय, अपरिमेय, पूर्ण, पूर्णांक. तर मला असं वाटतं की थोडासा व्हिडिओ लांबला आहे, परंतु अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. संख्यांच्या बाबतीत अतिशय सविस्तरपणे तुम्हाला माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, वहीमध्ये लिहून काढायची प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपल्याला पुढं बुद्धिमत्तेची किंवा गणिताची कोणती उदाहरण सोडवताना हे सगळे कन्सेप्ट्स किंवा या सगळ्या संख्यांचे प्रकार अत्यंत आपल्याला सहाय्यभूत ठरणार आहेत. तर सर्वांना शुभेच्छा, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. आपण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स वेळेवर येतील. ओके. तर बेस्ट ऑफ लक टू यू. थँक्यू.